आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्या वाढदिवस असल्याने ठाणे, मुंबई, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आणि थेट न्यूयॉर्कमध्ये सुद्धा जोरदार तयारी दिसते। मुख्यमंत्र्यांच्या ठाणे इथल्या निवासस्थानाच्या बाहेर फुलांची विशेष सजावट करण्यात आली। तर दुसरीकडे न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या काही तरुणांनी एकत्र येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस न्यूयॉर्कमध्ये साजरा केला। या तरुणांनी मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास बॅनर तयार करून ते टाइम्स स्क्वेअर आणि ग्रँड सेंट्रल इथे झळकवले होते। गौतमी पाटीलनं तिच्या अदांनी तरुणांना घायाळ करून टाकलं, पण गौतमीची बोल्ड स्टाईल अजितदादा पवार यांना अजिबात रुचलेली नाही। त्यांनी गौतमीच्या लावणीला आक्षेप घेतला। गौतमीच्या विरोधात आता थेट अजित पवार यांनीच आघाडी उघडली। सोडून जायचं नाही, राती अर्धराती असं सोडून जायचं नाही। गौतमीची अदा रागावले दादा, अश्लील प्रकार होता कामा नये। गौतमी पुढे तरुण घायाळ, दादा लालेदार। कोणी चुकीचं वागत असेल तर त्याला पायबंद घातला पाहिजे। गौतमीच्या ठुमक्याविरोधात दादांचा आवाज। गौतमी पाटील लावणी क्वीन। गौतमीच्या अदानी तरुणांना अक्षरशः घायाळ करून सोडले। गौतमीची लावणी पाहण्यासाठी तरुणाई गर्दी करते। गौतमीच्या लावणीसाठी राडे होतात। शिट्ट्या, टाळ्या आणि आरोळ्यांनी प्रेक्षक परिसर दणाणून सोडतात। गौतमीची अदा अजित पवारांना आवडलेली नाही। गौतमीच्या बोल्ड नृत्यावर अजित पवारांना आक्षेप आहे। या विरोधात त्यांनी विधिमंडळात आवाज उठवणार असल्याचं म्हटलंय। महाराष्ट्राची काही परंपरा आहे, लावणी असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या इथं चालणारे कार्यक्रम असतील, ते सर्वांना पाहता येतील ह्या प्रकारे झाले पाहिजे। त्याच्यामध्ये अश्लील प्रकार होता कामा नये। दुर्दैवाने मला अशी माहिती काल मिळाली की काही जिल्ह्यांमध्ये बंदी आहे, परंतु काही जिल्ह्यांमध्ये ते चालू आहे। वेळ पडली तर येणाऱ्या बजेट अधिवेशनामध्ये हा मुद्दा काढून किंवा ह्याच्या प्रकारे अशा प्रकारे महाराष्ट्रात घडता कामा नये। कुणी चुकीचं वागत असेल तर त्याला पायबंद घातला पाहिजे, अशी माझी आग्रही मागणी आहे आणि ती मी सभागृहामध्ये मांडली। महाराष्ट्रात लावणी या लोककलेला मोठा लोकाश्रय आहे। पण लावणीला गौतमी बदनाम करते असा तिच्यावर आक्षेप आहे। पण याच बोल्डनेसनं गौतमीला ओळख मिळवून दिली आहे। अजित पवारांनी गौतमीच्या बोल्डपणावर आक्षेप घेतल्यानं गौतमीला तिची स्टाईल अडचणीत आणण्याची शक्यता नाकारता येत नाही। चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे। तिकडे जितेंद्र आव्हाड यांच्या औरंगजेबाच्या वक्तव्याचा वाद काहीसा शमतो न शमतो तोच औरंगाबादमधील राष्ट्रवादीच्या नेत्यानं औरंगजेब प्रेम चांगलंच त्याचं उफाळून आलंय। औरंगजेबाच्या महालाची देखभाल दुरुस्ती करावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना केली। राष्ट्रवादीच्या या मागणीमुळे मराठा संघटनेच्या नेत्यांचा मात्र राग अनावर झालाय। औरंगजेबाचा राष्ट्रवादीला पुळका। औरंगजेबाच्या महालाच्या संवर्धनाची मागणी। राष्ट्रवादीच्या औरंगजेब प्रेमावरून वादंग। औरंगाबाद शहरात मुघल सम्राट औरंगजेबाच्या वास्तव्याची खूण असलेला हा औरंगजेबाचा महाल मराठ्यांना नामोहरम करण्याची खूणगाठ बांधून मराठी मुलखात आलेल्या औरंगजेबाचं याच महालात वास्तव्य होतं। आणि आता हाच महाल राष्ट्रवादीवाल्यांना प्रिय वाटू लागलाय।
G20 बैठकीच्या पार्श्वभूमीवर औरंगजेबाच्या महालाची दुरुस्ती करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे। ये हमारी मांग है कि इसको इस मुल्क में एक बहुत करोड़ों रुपए का आज हम वो चीज़ नहीं बना सकते, आज उसको यूज़ में लेके जिस हेरिटेज के तौर पे उसको क्यों ना हम यूज़ करना। बस हमारी यही मांग है कि उसको अच्छा बनाओ और कोई अच्छे सरकारी कार्यालय में तब्दील करो, क्या कोई एक अच्छे हमारे अधिकारी को रहने दो, तो आज उसकी हिफाजत भी होंगी। बस यही हमारी मांग। राष्ट्रवादी काँग्रेसच्या या मागणीवर मराठा संघटनांनी आगपाखड केली आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ही जी काही मागणी केली याचा आम्ही निषेध करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने थोडं आत्मपरीक्षण केलं पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र महाराजांचा इतिहास समोर आणण्यासाठी आपल्या सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे। औरंगजेबचा इतिहास आणून तुम्हाला काय मिळणार आहे, कशासाठी तुम्ही हे भानगडी करता, त्यामुळे पुन्हा एकदा शिवभक्त म्हणून मी त्यांचं जाहीर निषेध करतो। जितेंद्र आव्हाड यांच्या महापुरुषांबाबत सुरू असलेल्या वक्तव्याचा वाद ताजा असतानाच औरंगाबादमधल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचं औरंगजेब प्रेम पक्षाला संकटात आणण्याची शक्यता आहे। अविनाश कानडजेसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद। वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे। शिवसेना नेमकी कुणाची यावरून ठाकरे आणि शिंदेमध्ये संघर्ष सुरू आहे। उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय। काही लोक आता थेट न्यायव्यवस्थेला सल्ले देत आहेत तर सुप्रीम कोर्टाला दोषही देत आहेत, असा टोला शिंदे यांनी ठाकरेंना लगावला। दरम्यान भावनेवर आणि कुणाच्या म्हणण्यानुसार आमदार अपात्रतेचा निर्णय होत नाही, असंही त्यांनी आवर्जून सांगितलं। मला काय वाटतं किंवा कुणाला काय वाटतं यापेक्षा सर्वोच्च न्यायालय हे सर्वोच्च आहे, कायदा सर्वोच्च आहे, नियम सर्वोच्च आहे, घटना सर्वोच्च आहे। त्यामुळे न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे। आता काही लोक न्यायव्यवस्थेलाच मार्गदर्शन करायला लागले, सुप्रीम कोर्टाला सल्ले द्यायला लागले। आता मी त्याच्यावर काय बोलू इच्छित नाही, त्याच्यावर काय बोलणार। त्यामुळे जे नियमानुसार जे मेरिटवर जे काही निर्णय आहेत ते व्हावेत अशीच आमची अपेक्षा आहे। तिकडे भंडाऱ्यात नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या जवळ महामार्गावरतीच वाघाचं दर्शन घडलं। भंडाऱ्यामध्ये नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव प्रकल्प जो आहे तिथे वाघांचा मोठ्या प्रमाणात अधिवास आहे। नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला लागून राष्ट्रीय महामार्ग आहे। व्याघ्र प्रकल्प असल्यामुळे या परिसरातून वाघांचा संचार असतो। झालं असं की या ठिकाणी वाघोबांचं भर रस्त्यात भर दुपारी दर्शन घडलं। ट्रक जाईपर्यंत हे वाघोबा रस्त्याच्या कडेला उभे होते। महामार्ग नंतर त्यांनी हळूच दबकत ओलांडला। विशेष म्हणजे यावेळेला महामार्गावरून सुदैवानं कोणती वेगानं गाडी गेली नाही। खरं तर आधी वेगवान वाहतूक सुरू होती, पण वाहनं जात असताना वाघोबा काही क्षण थांबले आणि नंतर त्यांनी रस्ता ओलांडला। वन्य प्राण्यांचा योग्य पद्धतीनं संचार व्हावा यासाठी या भागात भुयारी मार्गाची गरज पुन्हा एकदा व्यक्त केली जाते। महाड MIDCतील मल्लक स्पेशालिटी या कारखान्यात भीषण स्फोट झाले आणि तुफान आग लागली। कारखान्यातील EO प्लांटला ही आग लागली। अग्निशमन दलाचे जवान आणि पाण्याच्या टाक्या बंब तातडीनं घटनास्थळी पोहोचले। या आगीमध्ये 2 कामगार गंभीररित्या जखमी झाले असून जखमींचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येते। आगीचा धूर प्रचंड लांबपर्यंत दिसत होता। आगीच्या वृत्तानं परिसरात एकच खळबळ उडाली। तसंच खूप लांबपर्यंत या कंपनीतल्या स्फोटाचे आवाज सुद्धा ऐकू जात होते। सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील यपावाडी या गावातील वयस्कर शेतकऱ्यानं वीज चोरी पकडण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या सोबत इंग्रजीतून संवाद साधला। यावेळेला या शेतकऱ्यानं आपल्या अडचणी अधिकाऱ्यांच्या समोर इंग्रजीतून मांडल्या। वीज अधिकारी आणि वयस्कर शेतकरी यांच्या संभाषणाचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला। I am ready in this spot, but the Sahib will not listen what I do. Which Sahib? And at that time, then I not listen. And advocate tell, if you sit there, keep quiet, and I will become to Lok Adalat. Yeah. Why you not join this connection?
Now you should have to pay the penalty of that connection hook. Oh, leave this payment. What is the return? What? You will be take legally according to the according the meter. There is no meter, bypass. Yes. Completely bypass and direct hook. Oh, yes. So you The should judge have to... will be given. You will set your line. I will be my advocate. We will put the line. Yes, yes, sure, sure. And I am request. I am salute to you. You are not listen. So I am doing. You should So have to, many problems. You should have to meet Sahib, me. so many farmers have the problems. Yeah. I request and told the electrical officer that God is the supreme. You are not supreme. You are a man, and I also man. Please think, what is the wrong? I have the electrical pole, petty, so and you not give the connection to me. So many years I request kindly, yet you not take into mind. So I put the my akada. क्या बात आहे. तिकडे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर अभिनंदन प्रस्तावावर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चर्चा झाली आणि नंतर पंतप्रधान मोदी यांनी या चर्चेला उत्तर दिलं. यावेळी मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला तर विरोधकांनी मोदींच्या भाषणादरम्यान घोषणाबाजी केली. अनेक लोकांनी आपापले आकडे दिले, काहींनी स्वतःचा तर्क मांडला. त्यामुळे त्यांच्या भाषणावरून कुणाची किती क्षमता आहे आणि कुणाची किती योग्यता आहे किंवा समज आहे हे लक्षात येतं असा खोचक टोला मोदींनी विरोधकांना लगावला. दरम्यान काही लोकांना चांगली झोप आली असेल, आज कदाचित ते उठले देखील नसतील असा टोलाही मोदींनी राहुल गांधींना लगावला. यावरून मोदींनी खास शायरी सुद्धा केली. दुसरीकडे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सुद्धा मोदींनी काँग्रेसवर हल्ला चढवला. 2004 ते 2014 या वर्षात भारताची अर्थव्यवस्था संकटात होती, महागाई वाढली, त्यामुळे निराशा सुद्धा वाढली. बेरोजगारी दूर करण्याची आश्वासनं दिली गेली, पण 2004 ते 14 हे देशाच्या इतिहासात घोटाळ्याचं दशक होतं असा आरोप मोदींनी काँग्रेसवर केला. रुचि, प्रवृत्ति, प्रकृति के अनुसार अपनी बातें रखी, उसे समझने का जब प्रयास करते हैं तो ये भी ध्यान में आता है कि किसकी कितनी क्षमता है, किसकी कितनी योग्यता है, किसकी कितनी समझ है. मैं देख रहा था कल कुछ लोगों के भाषण के बाद पूरा इकोसिस्टम समर्थक उछल रहे थे और खुश होकर के कहने लगे ये हुई ना. पूरा इकोसिस्टम उछल रहा था और कुछ लोग तो खुश होकर के कह रहे थे ये हुई ना बात. बड़ा शायद नींद भी अच्छी आई होगी, शायद आज उठ भी नहीं पाए होंगे. ये कह कह कर हम दिल को बहला रहे हैं, ये कह कह के हम दिल को बहला रहे हैं. वो अब चल चुके हैं, वो अब चल चुके हैं, वो अब आ रहे हैं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणानंतर राहुल गांधी यांनी मोदींवर जोरदार टीका केली. यावेळेला राहुल गांधी यांनी म्हटलं की माझ्या आरोपांच्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी शॉकमध्ये गेले असावेत. त्यांनी मी विचारलेल्या एकाही प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही. इंक्वायरी की बात नहीं हुई. अगर मित्र नहीं है तो ये कहते ठीक है मैं इंक्वायरी करा देता हूँ. इंक्वायरी की बात नहीं हुई. डिफेंस इंडस्ट्री है, वहां पे शेल कंपनीज हैं, बेनामी पैसा घूम रहा है, उसके बारे में प्रधानमंत्री ने कुछ नहीं कहा. तो मतलब क्लियर है कि प्रधानमंत्री उनकी रक्षा कर रहे हैं.
पंतप्रधान मोदी प्रत्येक वेळेला त्यांच्या कपड्यांमुळे किंवा जॅकेटमुळे चर्चेत असतात. याही वेळेला त्यांनी खास प्रकारचं जॅकेट परिधान केलं होतं, जो चर्चेचा विषय राहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी संसदेत खास निळ्या रंगाचं जॅकेट घालून आले होते. पंतप्रधान मोदींनी संसदेत परिधान केलेलं हे जॅकेट 28 जिंगल जूट प्लास्टिकच्या बाटल्यांपासून तयार करण्यात आलेलं होतं. प्लास्टिक बाटल्यांवर पुनःप्रक्रिया करून हे जॅकेट इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं तयार केलं. बंगळुरू इथं नुकतंच पार पडलेल्या इंडिया एनर्जी वीकमध्ये पंतप्रधानांना हे जॅकेट भेट देण्यात आलं होतं. पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा 27वा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. राज्य सरकारकडून या पुरस्काराची आज औपचारिक घोषणा करण्यात आली. अप्पासाहेब धर्माधिकारी हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ निरूपणकार आणि समाजसेवक आहेत. त्यांचे वडील ज्येष्ठ निरूपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पावलावर पाऊल टाकत अप्पासाहेब यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, निःशुल्क वैद्यकीय शिबिर, रोजगार मेळावे, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती केंद्र अशा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून एक पिढी घडवण्याचं काम, पिढी संस्कारित करण्याचं काम केलं. समाज प्रबोधन ते सातत्यानं करत असतात. 2014 मध्ये डी.वाय. पाटील विद्यापीठ नेरूळनं त्यांना विद्यालंकार ही मानद पदवी देऊन सन्मानित केलं होतं. 2017 मध्ये त्यांना चौथा सर्वोच्च भारतीय नागरी सन्मान पद्मश्रीनं सुद्धा सन्मानित करण्यात आलं. पहिल्यापासून कार्य आहेच. कार्याची दखल घेतली म्हणूनच महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे. पहिली गोष्ट, या जवळ 76 वर्षाचं कार्य चालू आहे. ह्या 76 वर्षाचा आता दखल घेतलेली जाते, ह्याला महत्व जास्त आहे. आणि दुसरं म्हणजे असं की आज जो जाहीर पुरस्कार झाला, ह्या बाबतीत सगळं बघायला गेलं तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे. अशी कुठेही विश्वामध्ये असा मोठा आनंद नसेल असं मला वाटतं. पद्मश्री तीर्थरूप डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांना शासनाचा अतिशय महत्त्वाचा असा बहुमान महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देण्याचा निर्णय झाला आहे. मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे सांस्कृतिक विभागाचे मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवारजी, हे पुरस्कार देण्याची जी समिती आहे, या समितीच्या वतीने सर्वानुमते एकमताने हा अतिशय मानाचा हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अप्पासाहेबांना देताना आम्हाला खूप आनंद होतोय. यासोबतच प्राईम टाईममध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.